या नावाने फार मोठी प्रसिद्धी या खेळाडूला आपल्याला जरूर पाहायला मिळाली। पहिल्या मॅचमध्ये अभयने 2 षटकं हाताळली होती। कमीत कमी धावा देत असताना अभयने स्वतःच्या संघासाठी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केली। गेल्या मॅचमध्ये अक्षय सोनीची विकेट लवकर गेली। त्यानंतर जर पाहिले गेलं तर चहू बाजूने फटकेबाजी करणारा फलंदाज मिस्टर सचिन पाटील यांना आपण बघितलं, जबरदस्त कामगिरी राहिली गेली। पहिल्या मॅच आवडतो मॅच जितू पॅकर्स नवगर या टीमचा आणि गेल्या मॅच आवडतो मॅच सोहम स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। विथ द बॅट विथ द बॉल सोहमची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली। प्रत्येक टीममध्ये बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू असतात आणि दोन्ही टीमच्या माध्यमातून आता महत्त्वपूर्ण मॅच सुरू होईल। 4 ओव्हरची मॅच आहे। अभयला आपण बघता ऑन स्क्रीन जबरदस्त कामगिरी, त्याच्या बॅटमधून धावा नाही आल्या परंतु विकेट जास्तीत जास्त आल्यात। पहिला बॉल थ्रू दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पोस्टल बॉलपर्यंत सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय। 2 धावा या ठिकाणी मिळतील बॉलवरती। 2 धावाने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केले जाते, श्री गणेश केले जाते। 2 या धावसंख्येने ओपन झाले। टीम बेस्ट ऑफ गोराई जास्तीत जास्त जर पाहिलं तर प्रॅक्टिस करतायत आणि खरं तर प्रॅक्टिस केल्यानंतर अनुभव आपला तेवढाच वाढत असतो। पण दुसऱ्या बाजूला जितू पॅकर नवघर संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा बोलबाला हा सातत्याने जितू पॅकर नवघरचा आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल अभयच्या विरोधात इथे फटका हवेत आहे। पंचाने नो बॉलचा इशारा दिलाय, तर नो बॉल कसला असेल पाहणं महत्त्वाचं राहील आणि इथे पंचाने नो बॉल तर घोषित केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर 1+1 2 धावा अंतरच्या माध्यमातून पाहायला मिळतील। या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4। फ्री हिटचा बॉल आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी राहुल सावंत या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये चालून आले। राहुलने देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात, अनुभव त्याच्याकडे देखील आहे। डावखोऱ्या शैलीचे सकाळ सत्रात जर पाहिलं तर गोडदेव टीमच्या माध्यमातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी, अर्धशतकवीर कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिली मिस्टर प्रतीक पाटीलला आपण पाहिलं। लेफ्ट हँडर बॅट्समनने आजचा दिवस अक्षरशः गाजून ठेवला गेला, परंतु संघ थोडा बॅकफुटला जाणवला गेला धानीच्या विरोधात आणि तिथून तो बाहेर फेकला गेला, धक्का दिला गेला पराभवाचा धानीव संघाने। या मॅचमध्ये पाहूयात राहुलची बॅटिंग कशा पद्धतीची केली जाईल। या पुढचा बॉल चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। 1 बाउन्सने बॉलला कॅरी होईल, उचलून फेकीवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चुकीच्या एंडला झाले, खराब फेकी झाले हेच सांगत असताना अगदी जर पाहिले गेले तर एसटी रक्षक आणि खरं तर जर पाहिले गेले तर नॉन स्ट्राईक एंडला फेकी होणं गरजेची गोष्ट होती, कारण की स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचतायत, कारण की स्ट्राईक एंडचा फलंदाजचा कॉल होता। 2 धावा मिळतील या बॉलवरती। एक एक गोष्ट एक एक चुका क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात। 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, धावा फटकावरती 6 चक्रामध्ये लागले गेले आहेत। 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। या पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपील तिकडे होती परंतु इथे जर पाहिलं तर खेळपट्टीवरती बॉल बॅट आदळले आणि हेच पाहत असताना इथे डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, आता कमबॅक केलंय अभय या गोलंदाजाने। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फटकावरती 6 चक्रामध्ये जाऊन पोहोचते। 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। बेस्ट ऑफ गुराई संघ प्रथम बॅटिंग करत असताना या पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, जास्त काही टायमिंग होऊ शकले नाही। या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल, एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल फलंदाज राहुलला। 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 7च्या घरामध्ये। ISPL सारखी मोठी स्पर्धा राहुलने खेळले, अनुभव त्याच्याकडे आहे आणि हेच पाहत असताना राहुल त्याच बॅटने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। बाबा ती ISPLची बॅट, कित्येक पारी त्याच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा निघाल्यात। या मॅचमध्ये काय होईल? उलटच बॉल मिस केलाय, नाराज झाले बॅटर मिस्टर सोहम राणे, कारण की फुलटॉस बॉल कन्वर्ट होऊ शकले नाही या बॅटवरती। याही बॉलवरती एक सिंगल आले, अभयने प्रभावित करणारी कामगिरी ओव्हरमध्ये केले। मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, धावा फटकावरती 8, पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर नो प्लस त्या 2 धावा आल्या आणि कुठेतरी त्यानंतर पुन्हा एकदा अभयने कमबॅक केलंय। या ओव्हरमध्ये ट्रम्प कार्ड अर्थातच जितू पॅकर्स नवगड टीमचा आत्तापर्यंत तरी अभयला आपण बघताय। शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला टर्न केलाय, परंतु टायमिंग होऊ शकले नाहीये, टायमिंग कुठेतरी होत नाहीये। एकच जाव्या बॉलवरती प्राप्त होईल। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथम बॅटिंग करत असताना टीम बेस्ट ऑफ गोराई या संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये योगेश. गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली कामगिरी होती योगेशच्या माध्यमातून, परंतु एक झेल देखील योगेशने सोडला होता, तो म्हणजेच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर त्याला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं गेलं. आता या मॅचमध्ये पाहू योगेश कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्यामध्ये करतील. गेल्या मॅचमध्ये झालेल्या चुका या मॅचमध्ये दोन्ही टीमला करायच्या नाही आहेत, कारण की ही मॅच फार महत्त्वाची त्यांच्या संघासाठी. या पुढचा बॉल फटका मिडल होत नाही आहे बॅटला, यावरती नाराजगी व्यक्त करताय मैदानाच्या आतमध्ये राहुल. आत्तापर्यंत राहुलने संघर्षाच्या काळामधूनच पुढे आलेला फलंदाज आहे. 5 बॉलमध्ये 5च धावा त्याने आतापर्यंत बनवल्या आहेत. संघाची धावसंख्या फटकावरती 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आजचा सलगचा दुसरा दिवस या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पोमन बॉईज आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी, एक भव्य दिव्य आयोजनाची पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या पोमन गावामध्ये. आणि खरं तर मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पोमन ग्रामपंचायतचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे आपल्या गावाचं क्रिकेटर किंवा खेळाडू पुढे जावेत त्यांसाठी त्याने एक सुंदर असं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफटकावरती 10च्या घरामध्ये 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी ऑन साईडला बैठक स्ट्रोक फटका येत आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. घुटना टेक, सिक्सर देख, षटकार. घुटना टेक, सिक्सर देख हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन षटकार आलाय. कमबॅक केल्या ओव्हरमध्ये 6 धावेने. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल सीमारेषा पलीकडे, प्रेक्षक बनून राहतील. इट षटकार. विरोधात तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही आहे, त्याचा परिणाम हाच तुम्हाला पाहायला मिळेल. हे सोहम दर्शवत असताना संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. लगातार 2 षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोचली गेली ती म्हणजे 22च्या घरामध्ये. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने, कमी पडले इथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न, आणि या बॉलवरती षटकार वसूल केलाय. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल ओहो समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, बॉल थेट निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातारचा 3रा षटकार फलंदाज सोहम राणेच्या बॅटमधून. गेल्या मॅचचा हिरो 13 बॉलमध्ये ज्याने 29 धावा केल्या होत्या तो आज या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत सोहमच्या बॅटमधून जर पाहिले गेलं वेगवान धावा केल्या गेल्यात. 5 चेंडूमध्ये 27 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 6 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 22 धावा केल्यात. 28 धावा टीमची टोटल झाले. इथे फटका ऑनसाईडला टर्न केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलाय, शांत ठेवला. आता सोहमला आणि हेच करावं लागेल का बॅटिंग केली अफलातूनरित्या. 7 बॉलचा सामना ज्याने केला, जवळपास जर पाहिले गेले तर 22 धावा वैयक्तिक आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर संघाची धावसंख्या फटकावरती 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 28
षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर दुसऱ्याचा खेळ प्रगतीपथात चालू असताना शेवटचा अंतिम बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॅट हातातून निसटले, परंतु धावा देखील मिळतील या बॉलवरती. अडवल्या बॉलला आतमध्ये ढकलले, त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगाने. पाहत असताना जर पाहिलं धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. या बॉलवरती जर पाहिलं गेलं एकच धाव प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ गोराई संघाची धावसंख्या धापडगाव जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 29च्या घरामध्ये 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. तीस धावा धापडकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आता बॉलिंग टाकवरती बॉलर तयार झालेत. ज्याप्रमाणे जर पाहिले तर आकाश आलेत. गेल्या मॅचमध्ये आकाशने चांगली प्रभावित बॅटिंग केली. विथ द बॅट चांगली कामगिरी राहिली, विथ द बॉल चांगली कामगिरी राहिली. या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल जितू पॅकर्स नवगर या संघाला. ओव्हर दी विकेटने इथे चांगला टप्पा पाहायला मिळतोय, चांगला टप्पा मेंटेन केला आहे. अपील तिथे केली गेली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अपील चांगली होती, लाऊड होती, कारण की यापूर्वी टप्पा जर पाहिलं गेला थोडा लांब ठेवला, बॅटच्या अगदी वरून गेला. अपील तिकडे चांगली झाली अक्षयच्या माध्यमातून, परंतु आऊट नाही दिला, कारण की बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, हेच पंच सांगतात. तिथे पहिला बॉल आलाय डॉट. यापुढचा बॉल हवेत उडालाय. विकेट जाण्याची दाट शक्यता. कोण घेईल कॅच हे पाहत असताना अक्षयने कॉल दिला आणि इथे विकेट नाही गेली. त्याचं प्रामुख्याने कारण राहिलंय कॅच ड्रॉप. ॲक्शन रिप्ले, संधी होती येथे विकेट घेण्याची. आता ही विकेट किती धावा देऊन जाईल पाहणं महत्त्वाचं आहे. ॲक्शन रिप्ले आपण बघतायत आणि इथे झेल ड्रॉप केलाय. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धापडगावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. 30 धावा, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसात देखील प्रत्येक संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पुढचा बॉल गोलंदाज पुढे एकदा तयार. इथे पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे, बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज राहुलच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. 4 धावा. येस चला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. येस लक्षात ठेवा, गोराई संघ जे टीमचे कॅप्टन असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, जी बाउंड्री लाईन आहे थोडंसं का आपण मागे झालं तर बरं होईल, कारण की या स्पर्धेमध्ये भरपूर काही नियम्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. कारण की आजच्या दिवसात आपण ते पाहिलं, जितू पॅकर नवगर टीमला पहिल्या मॅचमध्ये 3 धावांची पेनल्टी दिली होती. भरपूर नियम आहेत, त्यामुळे प्लीज मी विनंती करतो आपण मागे जर झालं तर बरं होईल. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर तिसऱ्याचा खेळ प्रगतीवर चालू असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावा धाफडकावरती 34 लागला आहे. चौकार आला आहे राहुलच्या बॅटमधून. या डावातील पहिला चौकार आणि राहुलचा देखील हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप बेल्ट होताना दिसते. 34 धावा आतापर्यंत जरूर पाहायला मिळाल्या. याथे शॉर्ट बॉल, चौकार आला आणि इथे जर पाहिलं गेलं तर आत्मविश्वास वाढला. बॉलला पाठवलंय, आक्रमण केलंय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक राहुलच्या बॅटमधून चौकारानंतरचा हा उत्तुंग षटकार. राहुल आता मात्र बरसलेत. षटकार आले त्यांच्या बॅटमधून. 7 बॉलमध्ये 15 धावा आतापर्यंत ते केलेत. धावसंख्या धावफडकावरती 40 झाले. या मॅचमध्ये अगदी जर पाहिले गेले तर वेगवान आता धावा करायच्या आहेत, हे राहुलला देखील ठाऊक आहे. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावरती लागल्या 40च्या घरामध्ये. आता या मॅचमध्ये अजून देखील धावा बनवाव्या लागतील वेगाने.
हेच राहुलला माहीत आहे आणि त्याच अनुषंगाने या 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्यात. इथे जर पाहिले गेलं तर डेड बॉल पंचांच्या माध्यमातून जरूर घोषित करण्यात आला आहे. जबरदस्त बॅटिंग राहुलचे देखील पाहायला मिळते. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व महिला वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल ओहो या ठिकाणी ड्राईव्ह केल्या फुलेंचा बॉलमध्ये 19वा आत्तापर्यंत राहुलच्या बॅटमधून. आता टीम जितू पॅकर्स नवघर संघाचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर रिषभकडे आता षटक क्रमांक 4 सोपवले गेले. चांगली गोलंदाजी रिषभला करावी लागेल. ज्याप्रमाणे आता मैदानाच्या आतमध्ये जर पण ॲज अ कॅप्टन म्हणून आपण त्यांना पाहत आहेत. पहिला एक बॉल घेऊन रिषभ तयार. लेफ्ट हँड बॉलर आहेत. पहिला बॉल इम्प्रोवायझिंग चेंडू होता. ज्याप्रमाणे जखून ठेवलं गेलं. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर बॉल होता आणि खरंच चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल इथे डॉट. बॅट फिरवण्याची संधीच मिळाली नाही आहे. एवढा वेगवान चेंडू होता. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर लाईन देखील चांगली होती. क्रीजमध्ये टाकलेला बॉल होता. इथे बीट झाले. पहिला बॉल हा फुल टच बॉल आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. 6 धावेंसाठी चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोमन बॉयज ट्रॉफी 2026च्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील लाईव्हच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर षटकार जरूर ठोकला गेला. मॅन फॉर्म आजचा दिवस जर पाहिलं तर सोहम राणेच्या नावावरती काय बॅटिंग केली. पहिल्याही मॅचमध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. दुसऱ्याही मॅचमध्ये कडक बॅटिंग आत्तापर्यंत सोहम राणेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभव का भंडार एक्सपिरियन्स फार मोठं मॅटर करून जाते या मॅचमध्ये. मॅच बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती 50च्या घरामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ गोराई. पुढचा बॉल ओ हवेत खेळलाय. मिस्टॅमिक सुरू काय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. संधीचे सोनं होईल. धक्का क्रमांक 1 बेस्ट ऑफ गोराई संघाला परतावा लागेल सोहम राणेला डगआउटच्या दिशेने. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चेंडू सीमारेषे पार. षटकार. वेलकम बॅक. या ठिकाणी काय षटकार ठोकला गेला आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना षटकार बा पंच प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला सांगतायत टीम मीटिंग घेऊ नका, कारण की व्यवस्थित मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसातील. एक यानंतर महत्त्वाचा मॅच आपल्याला बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा आक्रमण केले. पिकअप शॉट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सर्वाधिक उत्तुंग षटकार पाहायला मिळतो या स्पर्धेतील. 6 धावा.
लगातार वरती 2 षटकार रिषभच्या विरुद्ध ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग ऋषिकेशच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिषभच्या विरोधात ऋषिकेश चांगली बॅटिंग करतोय. धावफटकावरती 60च्या पलीकडे 62 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये कॅप्टनने आतापर्यंत एक गडी बाद घेतला, परंतु 18 धावा खर्च त्याने केल्या आहेत. प्रामुख्याने महत्त्वाचं षटक होतं. या महत्त्वाच्या षटकामध्ये देखील धावा खर्च झालाय. प्रेशर आता बॅटिंग करताना येईल का जितू पॅकर नवगड संघाकडे पाहणं महत्त्वाचं राहील. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील आणि इथे बॅटची कडा मागे बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे. शॉट थर्डमॅनला बॉलला कॅरी केले जाईल, फेकी होईल. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतील. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बेस्ट ऑफ गोराई संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 63 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू 4 षटकामध्ये 64 धावा विजयाकरिता लक्ष ठेवलंय जितू पॅकर्स नवघर या संघाच्या विपक्षामध्ये. चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टीम बेस्ट ऑफ गोराई लगेचच आपले खेळाडू पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये आणि आघाडीचे बॅटर देखील लगेच पाठवायचे. पहिल्या डावाचा उल्लेख जर करायचा गेला तर पहिल्या षटकात 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकात योगेशच्या विपक्षात 20 धावा आल्या. त्यामध्ये आकाशने 15 धावा खर्च केल्या षटक क्रमांक 3 मध्ये. चौथ्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या गेल्या. त्यामध्ये विकेट देखील प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाल्यात. सोहम राणे याही मॅचमध्ये तडफदार कामगिरी. 13 बॉलमध्ये 30 धावा त्याने केल्या. राहुलने 9 बॉलमध्ये जर पाहिलं गेलं तर 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि ऋषिकेश 3 चेंडू आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून तब्बल 63चं आव्हान उभं केले आणि 64 धावा आता मॅचमध्ये जिंकण्याकरिता ठेवल्या गेल्यात प्रतिस्पर्धी संघ जितू पॅकर्स नवगरच्या विपक्षामध्ये. खरं तर जितू पॅकर्स नवगर या टीमकडे देखील भले मोठे स्टारकाज आहेत. अक्षय सोनी पहिल्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती आउट झाला. या मॅचमध्ये टिकून राहिला तर या धावा अगदी लवकरात लवकर चेस होताना देखील पाहायला मिळतील. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकणार आहात हेमंतजी पाटील सरांचा. त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
तुषार सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा केसेचे संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतील. उद्या पहिला सामना ठीक 9:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. न्यू स्टार कामन विरुद्ध कामन बॉईज कामन. दुसरा सामना BN बॉईज विरुद्ध पोमन बॉईज पोमन यजमान टीम दिसेल. त्यानंतर तिसरा सामना शिवशक्ती खंडीपाडा विरुद्ध SB BB पाडा. त्यानंतर गजानन स्फूर्ती सावंतपाडा विरुद्ध यंगस्टार मोरी आणि रियांश TR नागले विरुद्ध वीर मराठा डोंगरीपाडा असे संघ असतील. पहिलाच बॉल जबरदस्त प्रहार. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. अक्षय सोनेने सुरुवात अतिशय दमदार केलेली आपल्या या इनिंगची. पहिलाच बॉल जस्ट शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी होती. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलंय सरळ मिड विकेटच्या बाहेर. अक्षय सोनीने सुरुवात चांगली केली. टीट फॉर टॅट जसंच तसे उत्तर दिलं जाते गोरे टीमला सुद्धा. यावेळेस बघितलं थोडंसं खाली राहिला बॉल. शेवटच्या क्षणामध्ये फक्त टॅप केलं या बॉलला. एक सिंगल कंप्लीट केली. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर ते 7 रन्स 7 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय चांगली आहे. मोठं टार्गेट चेस करायचं आहे. जवळजवळ 64चं टार्गेट आहे. म्हणजे 16च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. आणि सुरुवात चांगली झालेली आहे. ही मॅच आपण बघतोय दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही मजबूत संघ आहेत. एक संघ भाईंदर परिसरातून आहे. एक संघ बोरिवली परिसरातून आहे. तर दोन संघामध्ये नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पुलचा फटका. या वेळेला निलेशच्या बॅटमधून मिड विकेटला मात्र फिल्डर बॉल खाली येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज निलेश इज आउट. आपलं खातं ओपन केलं होतं आणि या ठिकाणी आपण बघितलं तर निलेशने सुद्धा त्याच प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र मिड विकेटची एरिया क्लिअर करू शकला नाही. त्या ठिकाणी सोहम उभा होता आणि सोहमने अतिशय चांगला कॅच घेतला. हे बघू शकतो आपण रिप्लेमध्ये. अतिशय चांगलं जजमेंट केलं. चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे निलेशची विकेट जाते. पहिला गडी बाद होतोय जीतू पॅकर नवगर भाईदर टीमचा. 7 1 विकेट ही सुरुवात झालेली आहे. सचिन पाटील येतोय. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता सचिन. संकटमोचक आहे या टीमचा. ज्या ज्या वेळेस टीमला गरज पडते त्यावेळेस चांगली बॅटिंग सचिन पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खरोखरच सचिनने चांगली बॅटिंग केली. पहिल्या मॅचमध्ये 42 रन बनवलेले आहेत आणि या मॅचमध्ये सुद्धा आवश्यकता आहे तशा बॅटिंगची टीमला. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर येतोय. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चांगला कॅच. विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात गोलंदाज अनुजला. नावाचा दर्रा चालतंय पालघर जिल्ह्यात. हा बॉल अनुजचा आपण बघितला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला कन्वर्ट करायचं होतं. मिड विकेटच्या दिशेने मात्र हवेमध्ये जास्त उंच गेला. लांबी कमी होती या बॉलमध्ये आणि रॉबिनने अतिशय चांगलं जज केलं. चांगला कॅच पकडला आणि अशा प्रकारे लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट मिळते ती अनुजला. आणि अनुज येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. बघूया हॅट्रिक पूर्ण होते की नाही. आत्तापर्यंत 2 गोलंदाज आहेत ज्यांनी हॅट्रिकची संधी जी आली होती ती साध्य केली. हॅट्रिक पूर्ण केली. त्याच्यामध्ये पहिला नंबर पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं. काल पहिल्याच मॅचमध्ये तन्मय पाटीलने हा कारनामा केला. त्यानंतर काल अंतिम मॅचमध्ये हा कारनामा केला तो सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव याने. संधी पुन्हा एकदा आलेली आहे ती अनुजकडे. बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही आहे. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस येतोय बॅटिंगसाठी योगेश.
षटकारांनी सुरुवात झाल्यानंतर 2 विकेट लगातार गेलेले आहेत. हॅट्रिक बॉल, हुकचा फटका आहे, जबरदस्त शॉट आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. योगेशने सरळ 6 रनसाठी षटकार. विकेट होते या दाटी पोमन गावाच्या चषकासाठी. विकेट होते या दाटी पोमन गावाच्या चषकासाठी. डीजे वाजतय चौकारी 6 ला. डीजे वाजतय लेफ्ट हँडर होता, बघितलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, इम्प्रोवाइज हुक शॉट खेळा आणि बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. योगेशने आल्या षटकारीने आपलं खातं ओपन केलंय आणि टीमचं स्कोर पाठवलंय स्कोर बोर्डवर 13 रन्स 13. आणखीन चांगला फटका आहे, मात्र गॅपमध्ये सुद्धा आहे. हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. पुलचा हा फटका, अप्रतिम शॉट मिडविकेटच्या दिशेने, अगदी गॅपमध्ये खेळला होता. प्लेसमेंट चांगली होती, कोणती संधी नव्हती फिल्डरला बॉल अडवण्याची आणि बॉल निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 1 ओव्हरची समाप्ती. 2 विकेट जरूर गेलेत, मात्र 16च्या सरासरीने वाटचाल करायची होती. 17 रन्स आलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली म्हणू शकतो. विकेट जरूर गेले असल्या तरी, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे ती जितू पॅकर 90 टीममध्ये. पोमन टीम आपण रेडी राहायचे, कारण आपण हे षटक संपल्यानंतर ज्या आपल्या मुख्य मंचावर महिला मंडळ आहेत, सर्व महिलांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. महिला क्रिकेट जर आपण बघितली या वर्षी खरोखरच जबरदस्त कामगिरी करताना दिसतात. विश्व कपसुद्धा जिंकलेले आणि आत्ताच आपण बघितलं तर पूर्ण व्हाईट वॉश दिलं ते श्रीलंकेला. 5च्या 5 सामने जिंकलेले होते. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि खरोखरच एक चांगला कट शॉट. अक्षय सोनीच्या बॅटमधून बॉलला पाठवले कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. फटका खेळला होता, बघितलं काय जबरदस्त फटका. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि बॉलला सरळ पाठवून दिलं डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. अक्षय सोनी चौफेर फटकेबाजी करतो. एक चांगला क्लासिकल फलंदाज आहे, मजबूत शरीर बांध्याचा हा खेळाडू आहे. मोठे फटके जबरदस्त त्याच्या बॅटमधून येत असतात. धावसंख्या पोहोचलेली आहे धावफलकावर 21 रन. बॉलिंग ट्रॅकवर आलेले बॉलर सोहम. टॉपेस लागले, विकेट किपर आहे, बॉल खाली, कोणतीही चुकी नाही आहे. अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल. एक महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे ती गोराई टीमला. फलंदाज अक्षय सोनी इज आउट. सोहमराणीचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली, हवेत बॉल उंच गेला. त्यानंतर विकेट किपर आपण बघितलं ऋषिकेशने कोणतीही चुकी केली नाहीये. अतिशय चांगला कॅच संपादन केला नाही. अशा प्रकारे तंबूचा रस्ता दाखवला तो अक्षय सोनीला. एक मोठा गडी बाद झालेला आहे अक्षय सोनीच्या रुपेमध्ये. जितू पॅकर 90 भाईंदर या टीमचा नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतोय आकाश. आता मात्र आकाश आणि योगेश या 2 बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. सरळ बॅटने चांगला फटका आहे, खोलवर टप्प्याचा बॉल मात्र खोदून काढला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2चा कॉल आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय बॉलच्या हातामध्ये. मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 रन 23. हे षटक संपल्यानंतर आपण स्वागत सन्मान केलं जाईल. सो पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, मिस टाइम फटका, कॉटन बोल्ड आउट, फलंदाज होईल बाद.
ला होता या वेळेला फलंदाज आकाश याचा आणि आकाश सुद्धा बाद होतो. लगातार अंतरामध्ये विकेट जाताना दिसतात. हे एक खराब गोष्ट म्हटली जाईल. उंच हवेमध्ये बॉल, चांगलं जजमेंट आणि कॉटन बोल्ड आउट केलंय ते आकाशला. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. सतीश येतोय बॅटिंगसाठी. यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर काही महिला मंडळ आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत, ज्यामध्ये हौसाताई भगत, त्यानंतर साधना सूर्यकांत भगत, राजश्री अजित भोसकर, भाग्यश्री भोसकर, अक्षता सचिन भोसकर, रिद्धी देवेंद्र भोसकर यांचं स्वागत आपण करणार आहोत. कोल्हेंचा बॉल यावेळेस आउटसाइड एज. बॉल जाईल स्क्वेअरिश थर्ड मॅनच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. गती भरपूर होती. आउटसाइड एज लागला आणि हा बॉल सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने. चौकार येतोय. वेलकम बाउंड्री फॉर नवगड टीम. संघर्षाचा हा चौकार म्हणू शकतो, कारण विकेट गेल्यानंतर ही बाउंड्री आलेली आहे. स्कोर जाऊन पोहोचतो 27 वर. पुलचा फटका मात्र पॉवरफुल नाही आहे. बॅकवर्ड ऑफ द स्कोर एकदा बॉल लँड होतोय. 2 रनचा कॉल आहे. रनआउटची संधी सुद्धा आहे. विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाज होतोय बाद. फलंदाज सतीश इज आउट. रन घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर धावचीच्या रूपाने विकेट जाते. आणि जर पण बघितलं तर आत्तापर्यंत 5 गडी बाद झालेले. पहिला गडी 7 वर, दुसरा गडी 7 वर, तिसरा 21, चौथा 23 आणि 25 वर हा 28 वर हा गडी बाद झालेला आहे. प्रत्येक अंतराळमध्ये विकेट जाताना दिसते जितू पॅकर या टीमची. मात्र बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर नक्कीच चांगली आहे. धावसंख्या जर पाहिली धावपंकावर 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 ओव्हर शेष आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये आणखीन रन हवे आहेत ते 36 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 18च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. हे मॅच जिंकायला हे षटक महत्त्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त रन जर आले तर नक्कीच मॅच आपल्या दिशेने वळवू शकतील जितू पॅकर्स नवगड टीमचे फलंदाज. पॅट्रिक येतोय बॉलिंगसाठी. एक जुना गोलंदाज होता पॅट्रिक पेट्रोसन, त्याचा रनअप भरपूर मोठा होता. पॅट्रिक बॉलिंग ट्रॅकवर येतोय. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय योगेश स्ट्राईक एंडवर आहे. पहिला बॉल घेऊन जाईल पॅट्रिक. लेफ्ट आर्मनी बॉलिंग टाकतोय. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त प्रॉपर कनेक्शन आहे. हा बॉल जाईल जातोय कावकनाच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. कनेक्शन. पहिलाच बॉल होता पॅट्रिकचा आणि पॅट्रिकचं हे स्वागत केले. बघू शकतो आपण अप्रतिम शॉट. एफर्ट चांगला होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. फिल्डच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल सर निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. अशाच प्रकारची फटक्याची आवश्यकता आहे जितू पॅकर नवगड टीमला. त्या प्रकारचा फटका येतोय. योगेश सुद्धा एक चांगला बॅटर आहे. योगेश जर टिकला तर नक्कीच जितू पॅकर टीम टिकेल या पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये. सोमचं षटक अतिशय चांगलं पडलं, ज्यामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या सोहमने. रन्स जर आपण बघितलं तर 10 जरूर खर्च केला, मात्र विकेट सुद्धा आल्या होत्या.
जुने बॉल जास्त नाही आहेत, बॉल येत नाही आहेत केल्यानंतर. नसतील तर नवीन बॉलचा वापर तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. चांगला फटका होता. पोमन बॉयज पोमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. पोमन बॉयज ट्रॉफी 34 वर्षाची ही परंपरा कायम ठेवलेली आहे. टीम 94 धानीप टीमचं आगमन पुन्हा एकदा झालेले आहे. 2 राऊंड जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेली टीम आहे आणि या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल टीम 94 धानीप टीमच्या जोडीला. नक्कीच आज भरपूर चांगल्या संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसले. पॅट्रिक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला योगेश. स्वागत चांगले केले पॅट्रिकचं योगेशने षटकाराने. 10 ते 12 फळाचा रनअप असेल. पॅट्रिक याचा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप बॉलिंग करतोय पॅट्रिक. ओ ब्लॉक होलमध्ये बॉल. व्हाईट यॉर्कर चॉक केलं या बॉलला कवचच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती दोन्ही बॅटरने आणि लगेचच सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर आणि विजयासाठी आणखीन धावा हव्या आहेत. बॉल आणि रन इक्वेशन आपण बघितलं जाईल तर 10 बॉल 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच मॅच 50-50 चान्सेसमध्ये आहे. कोणती टीम जिंकेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे कारण दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट. बॉलला पाठवलं वाडिश लॉंगांच्या बाहेर. योगेशने सहारनसाठी षटकार. स्लॉट मध्ये मिळाला. या बॉलला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. षटकारासाठी योगेशने या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत आणि महागडा पडलेले आहे. पॅट्रिक या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये तब्बल 14 धाबा मोजतोय पॅट्रिक हा गोलंदाज. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे 42 वर. आणखीन 22 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत ते 9 बॉल 22 ची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच, काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. या 2 टीम मध्ये अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही आहेत. अतिशय जबरदस्त मॅच. विकेट जरूर गेलेले आहेत मात्र योगेश एका बाजूने किल्ला लढवताना दिसतो. योगेशची बॅटिंग जर आपण बघितली तर 5 बॉलमध्ये 24 वर बॅटिंग करतोय. ज्यामध्ये आपण बघितलं तर योगेशच्या या इनिंगमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार सामील आहे. अटॅकिंग बॅटिंग योगेश याची. 9 बॉल अँड 22 ची आवश्यकता. पुन्हा एकदा पॅट्रिक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 3 बॉल शेष असतील पॅट्रिकचे या षटकामधले. 3 बॉलमध्ये थोडासा महागडा पडलाय. कमबॅक करावं लागेल पॅट्रिकला या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी. ओहो एक्स्ट्रा कव्हरला सर्व आमच्या समोरच्या कक्षामध्ये तो बॉल. सहारनसाठी व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. अटॅकिंग बॅटिंग जबरदस्त फटकेबाजी. हा फटका आपण बघू शकतोय. थोडासा इनसाइड आउट शॉट खेळला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवून दिलंय षटकारासाठी. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 48 रन्स. अटॅकिंग बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. तब्बल 31 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज योगेश. 6 बॉलचा सामना केला योगेशने. जिंकण्यासाठी आता रन हवे आहेत ते 16. 8 बॉल 16. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच ह्या बॅटिंगने प्रेशरमध्ये आणलेलं आहे ते बेस्ट ऑफ गोराई टीमला. गोराई टीमच्या गोलंदाजांना, गोराई टीमच्या फिल्डरला अशी बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला योगेश. जबरदस्त बॅटिंग योगेश याची. पॅट्रिक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्मने. ओ क्रॉस बॅटिंग शॉट खेळत होतं. या वेळेला मात्र डॉट बॉल होतो. या षटकामधला पहिला डॉट बॉल आणि या इनिंग मधला आय थिंक पहिला डॉट बॉल. विकेट गेलेला मात्र डॉट नव्हता आला. हा पहिला डॉट बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. महागडा ठरलाय जरूर या षटकामध्ये. बघितलं आतापर्यंत 20 धावा मोजतोय बॉलर पॅट्रिक. बॉल शेष आहेत ते 7.
7 मध्ये 16ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका आणखीन जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन कमी, प्रेशर कमी राहील आणि जर विकेट गेली तर प्रेशर पुन्हा एकदा बॅटरवर येऊ शकेल. पॅट्रिक कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. शेवटचा बॉल पॅट्रिक याचा व पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये टाकला. फक्त दिशा दाखवली या बॉलला. ओव्हरची होईल समाप्ती. शेवटचं एक षटक शेष आणि एक षटकामध्ये तब्बल 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जीतू पॅकर नवगुर भाईंदर या टीमला. 6 बॉल 15चं इक्वेशन आपल्या स्क्रीनवर दिसतंय. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते या स्पर्धेचं. जबरदस्त मॅच, अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 15ची आवश्यकता आहे. नक्कीच तुमचा जो 12वा खेळाडू येईल त्याला माहिती असली पाहिजे, ते स्कोअरवर त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचा 12वा खेळाडू पाठवला गेला पाहिजे. फक्त खेळाडूची नावे नाही तर त्याचा स्कोअरवर सुद्धा लक्ष असायला पाहिजे. 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 आलेले आहेत. 64 टार्गेट आहे आत्तापर्यंत. स्कोअरबोर्डवर स्कोअर आपण बघतोय झालेला आहे तो 49. 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आमचे 2 स्कोरर आहेत. एक ऑनलाईन स्कोरर आमचे बसलेले आहेत विश नेटचे मनीष, त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर जे आहेत ते गुरुदेव. चांगली स्कोरिंग आमच्या दोन्ही स्कोररच्या माध्यमातून केली जाते. पोमन बॉयज पोमनचं हे 34वा परंपराचं हे वर्ष आहे. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. एक महत्वाची गोष्ट की शेवटच्या बॉलवर सिंगल काढून पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, कारण सेट आहे बॅटर. 31 वर बॅटिंग करतो. 8 बॉलचा सामना केला आतापर्यंत योगेशने. दोन्ही टीमसाठी महत्वाची ओव्हर आणि महत्वाचा सामना आहे. दोन्ही टीम नक्कीच चांगली लढत देताना दिसतात. मात्र जिंकेल कोण हे बंद लिफाफामध्ये बंद आहे. कोणी भविष्यवाणी करू शकणार नाही. क्रिकेट खेळच अनिश्चिततेचा खेळ आहे. बॉलिंगसाठी येतोय बॉलर लक्ष तिवारी येतोय. पहिला बॉल. ओ खोलबट टप्प्याचा बॉल खोतून काढला जातो. बॅकलिपला खाली घेऊन 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल. पहिली धाव अतिशय जोरात काढतात दोन्ही बॅटर आणि प्रेशर बनवतात फिल्डरवर. तेच घडलं या बॉलवर सुद्धा आणि 2 रन अगदी सहजतेने पूर्ण केल्या. 5 बॉल 13ची आवश्यकता. अमित बाबा ठवाल जे भेटले मला त्यांनी सांगितलं की आमच्या परिसरातून जे गोराईचे काही खेळाडू आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे ते खेळण्यासाठी बाहेर जात नाही, मात्र त्यांच्या टीमने ठरवलं आहे की आता आपण बाहेर खेळायला जायचं आणि या स्पर्धेमध्ये येऊन त्यांनी जबरदस्त प्रदर्शन दाखवलेलं आहे. प्रेक्षकांना नक्कीच खुश केलेलं आहे. पहिल्यांदाच गोराईची टीम आपल्या परिसरामध्ये खेळण्यासाठी आले आहे आणि चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून. यावेळी सोडून दिला बॉलला असं वाटते. पंचांचा इशारा डाऊन दी लेग होता. वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 12ची आवश्यकता असेल. 5-12चं इक्वेशन मॅचमध्ये आलेले आहे. दोन्ही टीम जबरदस्त लढत देताना दिसतात. अट्टीटाटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. या 2 टीममध्ये एका बाजूने जीतू पॅकर नवगुर भाईंदर, दुसऱ्या बाजूने बेस्ट ऑफ गोराई. या 2 टीममध्ये खरोखरच एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येते. ओव्हर द विकेटने हो यावेळेस बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे. फक्त एकच रन. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आणि विकेट जाईल. या ठिकाणी नक्कीच डेड बॉल असेल का? पंच घोषित करतील काय आहे. क्रॉसिंग बघतील. क्रॉसिंग आहे की नाही काय आहे चेक केलं जाईल. कोणता बॅटर आउट आहे हे चेक केलं जाईल. यस चेक केलं जाईल कुठला बॅटर आउट आहे. आमच्या विश नेटवर्कच्या माध्यमातून चेक केलं जाईल. अमित बाबा ठवाल आपण बाउंड्रीच्या आतमध्ये येऊ नका. चुकून आले तर पेनल्टी लागेल, कारण मॅच अगदी रंगात आहे. क्रॉसिंग नक्कीच चेक केली जाते.
योगेश इज आउट. क्रॉसिंग झाली नव्हती. योगेशचा फलंदाज बाद होतोय. अक्षयचं लक्ष थोडंसं नव्हतं. अगोदर अक्षयने सुद्धा स्टार्ट घेतली असती तर नक्कीच योगेशला स्ट्राईक येऊ शकले असते. मात्र योगेश सारखा एक चांगला फलंदाज बाद होते, जेव्हा फलंदाजीने चांगली अटॅकिंग बॅटिंग केली तोच फलंदाज बाद आणि त्याच विकेटची आवश्यकता होती गोराई टीमला आणि तीच विकेट मिळते. अक्षय स्ट्राईक एंडवर राहील. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर राहील. 4 बॉल शेष आणि 4 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता. अगदी रंगात आलेली ही मॅच आहे आणि अगदी क्रुशियल मुवमेंटमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट गेलेली आहे ती जितू पॅकर नवगर या टीमची. योगेश ज्यांनी अटॅकिंग बॅटिंग केली. जवळजवळ आपण बघितलं तर योगेशने 4 षटकार ठोकले, 1 चौका सुद्धा ठोकला. तब्बल 10 बॉलमध्ये 34 रन ठोकणारा फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होतोय. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. गणेश येतोय. मात्र अक्षय पाटील सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे अक्षय. मोठे फटक्या मारण्यामध्ये माहीर म्हटला जातो. क्षमता आहे अक्षयमध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची. मात्र नक्कीच चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो झाला होता गोराई टीमकडून सुद्धा. लक्ष तिवारी सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतो या अंतिम ओव्हरमध्ये. लक्ष तिवारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे लॉंगॉनला. चांगला कॅच. विकेट जाईल. आणखीन एक विकेट. अक्षय पाटील इज आउट. बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलचा. हे बघितलं स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला होता मात्र लॉंगॉनची एरिया क्लिअर करू शकला नाही. तिथला फिल्डर उभा होता ज्याने अप्रतिम कॅच घेतला. हिमेशने अप्रतिम कॅच घेतला स्टोलन स्टाईल मध्ये आणि अशा प्रकारे विकेट जाते. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 3 बॉल शेष, 3 मध्ये 11ची आवश्यकता. मागील 3 बॉल जर आपण बघितलं तर नक्कीच बेस्ट ऑफ गोराई टीमच्या नावावर गेलेले आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा कळाटणी मिळालेली आहे. थोडंसं प्रेशरमध्ये आता येऊ शकतील जितू पॅकर नवगर भाईंदर टीमचे फलंदाज. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी महेश. 3 बॉल 11ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुढील बॉल. ओ यावेळेस सुक्त फलंदाज रन आउट नाहीये कारण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलेला आहे. डेड बॉल. तिथेच बॉल संपतोय. डॉट बॉल. नियम आहे कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये असा प्रकारचा नियम आहे. त्यामुळे पूर्ण 3च्या 3 दिवस हा नियम कायम ठेवलेला आहे. उद्या कॉमन क्रिकेट असोसिएशनमधले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक 9:30 वाजता पहिला सामना न्यू स्टार कॉमन विरुद्ध कॉमन बॉईज कॉमन असा हा पहिला सामना पाहायला मिळेल. उद्या 10 टीम असतील. पहिला पासून आपण 4 षटकाचे सामने खेळवले जातील. उद्या तब्बल 11 सामने आहेत. लक्ष तिवारी. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल पडतोय. फक्त आणि फक्त 1च रन आणि आता शेवटचा 1 बॉल शेष. 10 रनची आवश्यकता. एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ गोराईचं बेस्ट ऑफ प्रदर्शन होईल या मॅच मध्ये. 1 बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल लक्ष तिवारी. राईट अमोव द विकेट. चांगला बॉल. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती बेस्ट ऑफ गोराई टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त षटक टाकलं शेवटचं लक्ष तिवारीने. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 रन्स खर्च केले आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे.